बाजी मारलेली आहे. राष्ट्रवादी किंग मत बोलली काँग्रेस, काय सांगाल आता? नाही, मुळात काँग्रेसची किंवा राष्ट्रवादीची किंवा कुठली अशी मतं फोडण्यापेक्षा महायुतीवरतीच भरोसा येणाऱ्या काळामध्ये हेच निवडून येऊ शकता अशा स्वरूपाची चर्चा ज्यांनी मतं दिलेली असतील त्या सर्व आमदारांमध्ये ती सातत्याने बघायला मिळाली. वल्गना याच केल्या जायच्या. रोहित पवार सातत्याने हेच बोलायचे की राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. 17 आमदार 18 आमदार एवढं मोठं प्रमाण त्यांच्याकडे असताना एकतर ते उमेदवार देऊ शकले नाही, संपर्कात असते तर आणि त्यांना माहिती असतील तर, आणि समजा आता उमेदवार देऊ शकले नाही, कुठला तरी बाहेरचा उमेदवार घेऊन त्याला पाठिंबा दिला, मतं गेले कुठे? त्यांच्या संपर्कात असलेली मतं गेली कुठे? उलट काही आमदार विरोधामध्ये जे आज बसलेले आहेत त्यांना भविष्यामध्ये सत्तेमध्ये येण्याची फार घाई झालेली आहे, आपुलकी आहे, त्यांचं प्रेम आहे. काही आमदार जे आहेत ते सातत्याने संपर्कामध्ये आमच्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ते दिसेलच. म्हणजे पार्टनर आता आम्ही तो जरांगे पाटील साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. राज्य सरकारने जे आरक्षणाचं काम करायचं ते केलेलं आहे आणि त्याच्यावरती पुढची जी पावलं उचलायची ती सुद्धा उचलली जातील. महाराष्ट्रामध्ये या जवळपास पहिला लॉट त्याचा 50 गाड्या निर्मितीचा झालेला असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचाच मंत्री मी आहे आणि पालकमंत्री नंदुरबारचा असल्यामुळे या गाड्या ज्या आहेत ते नंदुरबार पासून सुरुवात झालेली वाटायला, याच्यानंतर धुळे असेल, नंदुरबार, जळगाव असेल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या वितरित केल्या जातील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.